नमस्कार. आज आपण टिफिनमध्ये बनणारी झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत आणि टिफिनसाठी लागली म्हणजे पटापटच बनवावी लागते. त्यासाठी मी ते काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे. लसूण आणि हिरवी मिरची इथे ठेवून घेतलेली आहे. त्याचबरोबर सर्व भाज्यासुद्धा इथे घेऊन घेतलेल्या आहे. आणि आता आपण 1 वाटी बरोबर मोजून तांदूळ घेऊया आणि त्यासाठी तांदूळसुद्धा घेतलेले आहे आणि 1 वाटी आणि त्यापेक्षा थोडी जास्तही तुम्ही घेऊ शकता. मी इथे 1 वाटीच्या प्रमाणामध्ये तांदूळ घेतलेले आहे. आमच्याकडे पाऊस सुरू आहे, त्यामध्ये सकाळी सकाळी हा गरमागरम रेसिपीचा बेत आज होत आहे. मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये लसूण आणि अद्रकसुद्धा करून घेतलेला आहे. त्यानंतर भाज्यासुद्धा कापून घेतलेल्या आहेत. तेल ठेवून घेतलेलं आहे. जिरं, मोहरी, शेंगदाणे, तेजपान आणि लाल मिरची घालून हे छान फ्राय केलेलं आहे. त्यामध्येच लसूण आणि अद्रकची पेस्ट आणि कांदासुद्धा टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याकडील जे मसाले आहेत ते सुद्धा टाकून घेतलेले आहे आणि मीठसुद्धा यामध्ये टाकून घेऊन याला छान फ्राय केलेला आहे. आता हे मसाले झाल्यानंतर काळा मसाला थोडासा टाकून घेतलेला आहे चवीसाठी आणि मीठ ॲड करून याला छान फ्राय केलेला आहे. हे झाल्यानंतर माझ्याकडील ज्या भाज्या होत्या त्यासुद्धा मी टाकून घेतलेल्या आहे आणि कढीपत्तासुद्धा टाकला आहे. याचा रंग किती छान आलेला आहे बघा. सर्व मसाले ॲड झालेले आहेत. त्यासाठीच मी इथे फ्रोझन मटारचा वापर केलेला आहे आणि पांढरे शुभ्र आपले तांदूळ धुवून त्यामध्ये टाकलेले आहे. रंग तर छानच आलेला आहे आणि गरम पाणी टाकून याच्या आपल्याला 2 विसल घ्यायचे आहे. ह्या विसल झालेले आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे भात आपला तयार झालेला आहे. हा मसाले भात आपण मुलांना टिफिनमध्ये पौष्टिक आहे त्यामुळे देऊ शकतो आणि हा पटापट होतो आणि मुलांच्या टिफिनमध्ये हा रोज वेगवेगळा मसाले भात आपण भाज्या टाकून देऊ शकतो. हा मटार पुलाव आहे. यामध्ये आलू आणि काही भाज्यासुद्धा आपण टाकून घेतलेल्या आहे. तुम्ही घरी जेवणामध्ये अशा प्रकारे भात वाढून घेऊ शकता. त्यासोबत कढीसुद्धा घेऊ शकता. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ही टिफिन रेसिपी आवडली असेल तर सर्वांना शेअरसुद्धा करा. हे पटापट होणारी रेसिपी आहे. आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.